नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। जगप्रसिद्ध उल्का विवरासोबतच लोणारमध्ये एक अपरिचित अतिप्राचीन पण तितकीच सुंदर वास्तू उभी आहे, ती म्हणजेच दैत्यसुदन मंदिर। कित्येक वर्षांपूर्वी उल्का कोसळून तयार झालेल्या विश्वविख्यात सरोवर भोवतालच्या परिसरात अनेक प्राचीन मंदिरे पाहायला मिळतात। त्यापैकीच एक दैत्यसुदन मंदिर। चालुक्य राजाच्या सत्तेच्या काळात राजा विक्रमादित्यने 11व्या शतकादरम्यान बांधलेले हे मंदिर अनेक शतके मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले होते। नंतर 1878 मध्ये उजेडात आले। मूळ हेमाडपंथी बांधकाम शैली असणारे दैत्यासुदानाचे मंदिर अतिशय सुबक आणि मनमोहक आहे। बाहेरून हे मंदिर अनियमित ताऱ्यांसारखं दिसतं। मंदिराचा आवार प्रशस्त आणि दगडी फरसबंदीचे आहे। संपूर्ण मंदिराच्या बाह्य बाजूने नक्षीदार खांब अशा प्रकारे कोरले आहेत की जणू साच्यातूनच ते खांब बाहेर आले आहेत। त्यावरील विविध देवतांच्या मूर्ती, चित्ररूपी कथाप्रसंग, विविध शिल्पे आपल्याला जागीच खिळवून ठेवतात। अगदी जीव ओतून कोरलेल्या या शिल्पचित्रांमध्ये मूर्तींचे सूक्ष्म हावभाव टिपत त्यांना जणू काही जिवंतपणा आणला आहे आणि जराही कुठे मोकळी जागा न सोडता केलेलं रेखीव आणि चित्तवेधक नक्षीकाम अप्रतिम आहे। मुख्य द्वार सोडले तर इतर तीनही दिशांना बाहेरच्या बाजूस सूर्य, चामुंडा, नरसिंह आदी देवदेवतांची छोटी छोटी सुंदर मंदिरे कोरलेली आहेत। या मंदिराचे 3 भाग होतात: गर्भगृह, अंतराळ आणि सर्वात बाहेर सभामंडप। मुख्य गाभाऱ्यामध्ये धातूचे प्रमाण जास्त असलेली काळ्या पाषाणातील शस्त्रधारी भगवान विष्णूंची देखणी मूर्ती पाहायला मिळते। भगवान विष्णूंच्या पायाखाली लवणासूर राक्षस असून त्याचा वध करताना भगवान विष्णू अशा स्वरूपातील ही मूर्ती आपल्याला जागीच खिळवून ठेवते। उन्मत्त लवणासूर राक्षसाचे पारिपत्य करण्याची विनंती पृथ्वीने श्री विष्णूस केली, तेव्हा आघाताने लवणासुरास मारण्याचे वचन पृथ्वीस दिले। आघातावेळी पृथ्वीचा नाश होऊ नये म्हणून बाल रूपात येऊन भगवान विष्णूंनी लवणासुरास मारले, अशी आख्यायिका सांगितली जाते। बाहेर अंतराळाच्या छतावर लवणासूर वध, गंगावतारण, कृष्ण गोपिका, हिरण्यकशिपू वध असे प्रसंग कोरलेले आहेत। त्यावरील न उडालेले रंग अजूनही स्पष्ट दिसतात। हे मंदिर त्या काळात एका भागातील एक महत्त्वाचे केंद्र नक्कीच असावे। हे मंदिर प्राचीन भागातील वैभव संपन्न सत्तेची प्रगत स्थापत्य शैलीची समाज जीवनाची ओळख करून देतं। याच मंदिरामध्ये प्रतिवर्षी साक्षात सूर्यनारायण आपल्या सूर्यकिरणांनी दैत्यसुदन म्हणजेच भगवान विष्णूंचा अभिषेक करतात। हा अद्भुत सोहळा पाहण्यासाठी परिसरातील व महाराष्ट्रातील लोक गर्दी करतात। अशा सर्व ऐतिहासिक वास्तू आपण जतन करायला हव्यात आणि आपल्या भारतीय संस्कृतीचा गौरवशाली इतिहास जपायला हवा। आमचे प्रतिनिधी सूरज तोडकर यांनी या अद्भुत सोहळ्याचे केलेले हे चित्रीकरण खास 7 स्टार न्यूज चॅनलच्या प्रेक्षकांसाठी। सूरज तोडकर, 7 स्टार न्यूज, विटा।